सकाळची एस टी पकडतो किंवा गाडी पकडतो आणि गावी येतो. पण पहिल्यांदा सकाळी 5 वाजता उठून सगळं आवरून 7ची एस टी पकडले पहिल्यांदाचा. आणि त्यात मी एकटी प्रवास करते. म्हणजे याआधी मी एकटीने प्रवास केला आहे, पण कसं आहे म्हणजे मयू वगैरे सोबत असायचे आणि रात्री कसं असं गावच्या गाड्या असायच्या त्याने आम्ही जायचो. पण सकाळी असं एकटीने पहिल्यांदा केलेला हा प्रवास आहे, तर खूप भारी वाटतं. आणि या प्रवासामध्ये 2-3 किस्से घडले तर ते मी तुम्हाला सांगेन आणि खूप सारे व्हिडिओज पण मी काढले, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते व्हिडिओज पण दाखवेन. बाकी काय गाणी ऐकत मस्तपैकी हा प्रवास झालेला आहे. व्हिडिओ बघा. तर जसं की मी म्हटलं, सकाळची सुरुवात झाली ती चंद्रदर्शनाने. म्हणजे एस टीसाठी आम्ही वाशी बसस्टॉपला गेलो होतो, कारण की तिथून गाड्या लगातार गावी जात असतात. तर तिथे जाताना माझं लक्ष आभाळाकडे गेलं. मग काय दिसला तो चंद्र. मग मी माझ्या फोनमध्ये त्याचा सुंदर असा व्हिडिओ काढला. त्यानंतर खूप वेळ एस टीची वाट बघितली. आता वाट बघताना व्हिडिओ काढला नाही, कारण की आम्ही लगातार एस टीवरती महाबळेश्वर असं कुठे दिसतंय का तेच चेक करत होतो. त्यानंतर एस टी मिळाल्यावरती तोपर्यंत सूर्योदय झाला होता. मग काय सूर्योदयाचे मी व्हिडिओज काढत होते. पण नेहमीप्रमाणे बिल्डिंग मध्ये येत होत्या. त्याचं थोडं वाईट वाटत होतं, पण ठीक आहे, आता काय करणार. मुंबईला एवढा आसानीने थोडी आपल्याला सूर्योदय पाहायला मिळणार आहे, म्हणजे कॅमेरामध्ये तरी. शांत जागी जाऊन सूर्योदयाचं दर्शन घेणं हे खूप बरं असतं. पण ठीक आहे, आता चेहऱ्यावरचे हावभाव सगळंच सांगतात. तर नेहमीप्रमाणे गावी येण्याचा मार्ग होता तो महाड मार्ग, कारण की दरवेळी आम्ही महाड मार्गी येतो. कधीतरी पुणे मार्गे आम्ही गावी येतो, मात्र महाड मार्गी येणं हे ठरलेलंच असतं. तर एक गोष्ट की महाड मार्गी येत असताना नेहमी असं दिसतं की रस्त्यांचं काम सुरू असतं. तर अर्थात म्हणजे रस्त्यांचं काम खूप सुरू आहे त्या ठिकाणी, पण दरवेळीच आम्हाला ते दिसतं. तर त्यामुळे काय ती सवय लागली की एस टी अशी खडबडत त्या रस्त्यांवरून जाणार. आता हे काम झालेलं आहे, हे काम सुरू आहे, तर ठीक आहे, सवयीचा भाग. आणि हे बघायला मिळणं हे ठरलेलंच आहे. त्रास कसलाच नाही, फक्त एस टीचा आवाज आणि खडबडीत होणारं ते हे बापरे. बरं, तुम्हाला एक गंमत सांगते. म्हणजे प्रवास करत असताना मला गाणी ऐकायला खूप आवडतात. प्रवास आणि गाणी, बाकी मला काहीच नको. तर मी कॉर्ड्स काढले आणि काढत असताना एक कॉर्ड माझ्या कानातून असा सटकला आणि मला वाटलं तो एस टीमध्ये पडला. मी खूप शोधला, पण तो काय मला भेटला नाही. पण नंतर समजलं की तो माझ्या पर्समध्ये पडला होता. आणि त्यानंतर तो सापडल्यानंतर जो आनंद मला झाला, कारण की 1 तास मी या दुःखात होते की आई शपथ, माझं एक कॉर्ड्स आता हरवलं आहे, मला नवीन घ्यावं लागणार, किंवा मी आता हे दिवस कसे काढणार एका कॉर्ड्सवर, असं तसं खूप विचार केला. पण आनंद झाला. त्यानंतर काय एस टीचा थोडा व्हिडिओ काढला, कारण त्यामध्ये जुनी गाणी वाजत होती. म्हटलं एक छोटा व्हिडिओ घ्यावा. तुम्ही विचार करा, तुम्ही एस टीतून प्रवास करताय आणि तुम्हाला खूप अशी कम्फर्टेबल जागा मिळाली आणि तुम्हाला हवं तसं तुम्हाला एन्जॉय करता येते. असाच हा माझा प्रवास होता. मी खूप असं म्हणजे स्वतःला एन्जॉय करत होते, एकटा प्रवास, आणि असे व्हिडिओज काढत होते. आणि नशिबाने आजूबाजूला कोण जास्त नव्हतं, त्यामुळे कोणी माझ्याकडे बघत नव्हतं. उडे चप चप जुल्फे मेरी, मला ना हे खूप आवडतं. म्हणजे प्रवास करताना जेव्हा आपली अशी केसं उडत असतात आणि ती कॅमेरामध्ये आपण कॅप्चर करायचं, खूप भारी वाटतं. आणि त्यात प्लस सूर्यप्रकाश, चेहऱ्यावर येणारा फुकटचा फिल्टर, ज्याच्यामध्ये आपण खूप छान दिसतो. मी खूप आवडते सूर्यप्रकाशामध्ये. सॉरी, स्वतःचं कौतुक, पण खरंच खूप आवडते. चला, आता हे ठिकाण आहे महाड. तर महाडला आल्यानंतर थोडी नारळाची झाडं दिसत होती, तर म्हटलं व्हिडिओ काढावा. मग मी माझे कॅमेरा कॅमेरा कौशल्य दाखवलं, ज्याच्यामध्ये मी खूप चांगले व्हिडिओ काढते असं मला वाटतं. तर हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न. बाकी ही एस टीची खिडकी होती, ती मी उघडली नव्हती, कारण की खूप थंडी वाजत होती. म्हणजे ना खरंच उघडूच शकत नव्हते. मग थोडीशी खिडकीवरची घाण दिसते, पण ठीक आहे.
असे छान छान व्हिडिओ मी काढलेले आहेत. मग काय, माणगाव, महाड, पोलादपूर असं करत करत मी शेवटी आले पोलादपूर आणि महाबळेश्वरच्या घाटामध्ये. मोस्टली लोकांना घाटामध्ये उलटीचा खूप त्रास होतो. आम्हाला पण आधी व्हायचा, पण काय माहीत आता सवय लागले. पण एवढा तर प्रवास करत नाही की सवय लागेल, पण आता उलटी नाही होत, म्हणजे तो त्रास नाही होत घाटाचा. मग काय, घाटामध्ये डोंगर, दऱ्या आणि हिरवी झाडं हे इथलं सौंदर्य आहे, महाबळेश्वरचं सौंदर्य. तर त्याचे हे सुंदर व्हिडिओज आणि हे बघण्यासाठी खूप पर्यटक येतात, खूप लोक येतात, त्यांना खूप भारी वाटतं. ठीक आहे, आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला हे असं गावी जाताना दिसतं, पण आम्ही तिथे उतरू नाही शकत, कारण मध्येच जर एस टीमधून उतरलं तर मग परत खाली जाण्यासाठी असं खूप काय काय असतं, त्यामुळे उतरू नाही शकत. पण म्हटलं ठीक आहे, आपण मोबाईलमधून म्हणजे जितके शक्य आहे तितके व्हिडिओ काढू. घाटामध्ये तर मला उलटीचा काय त्रास झाला नाही किंवा कसलाच त्रास नाही झाला. मग हवे तेवढे मी व्हिडिओज काढले व्यवस्थित कॅमेरा पकडून, कारण की एस टी खूप खडबडत होती. कारण की ते घाट असल्यावर इतकी वळणं येतात ना, की म्हणजे त्या वळणांनीच माझा कॅमेरा बरोबर असा मस्त असं सेट झाला होता की ते सगळं काही त्याच्यामध्ये कॅप्चर होत होतं. कोवळं ऊन, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले डोंगर, दऱ्या आणि ही हिरवी झाडं आणि घाटाघाटातील ही वळणं, हे सगळं काही असं सुंदर दिसत होतं. आणि हीच खासियत आहे महाबळेश्वरची. महाबळेश्वरला आलोय. महाबळेश्वरला अरे बाजारात आम्हाला गाठत अरे गाठत हे आलो. आणि अशा प्रकारे मी महाबळेश्वरला पोचले. तर माझं महाबळेश्वरमध्ये वेलकम बॅक झालेलं आहे. चला तर बरं, पूर्ण प्रवासात मी जास्त करून खिडकीच्या बाहेरच व्हिडिओ काढलेत, कारण की कुठे एस टी थांबत नव्हती. तर मला एकच होतं की मला जेवढे व्हिडिओ काढता येतील तेवढे व्हिडिओ मी काढेन, कारण की आम्ही गावी जात असताना तुम्हाला झाडं, डोंगर, दऱ्या आणि म्हणजे हेच जास्त दिसेल, तर मी हेच दाखवू शकत होते आणि मी ते तुम्हाला दाखवत आहे. तर इकडे येत असताना दर्शन झालं ते प्रतापगड किल्ल्याचे. व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, पण जितका तो व्हिडिओ काढता आला तेवढा काढला. चला तर मग घाट सर करून माझी एंट्री झाली महाबळेश्वरमध्ये. आता महाबळेश्वरला आलेलं कसं ओळखायचं, म्हणजे साधी गोष्ट आहे, पण तरी पण मी तुम्हाला सांगते. तुम्ही जेव्हा महाबळेश्वरमध्ये एंट्री करता तेव्हा तुम्हाला असं ना खांबांवरती ते छोटे छोटे चॉकलेट्सचे, फळांचे असे फोटो लावलेले दिसतात. मग समजतं की चला आपण महाबळेश्वरमध्ये आलो आहे. तर ते काहीतरी मॅप्रो गार्डनचं एक सिम्बॉल टाईप आहे, ते प्रत्येक ठिकाणी लावलेलं असतं. स्ट्रॉबेरी असो किंवा इतर फळं, पण स्ट्रॉबेरीचं सर्वात जास्त. बरं, तुम्हाला एक गंमत सांगू. म्हणजे ना, मी खूप असं बस स्थानकावर बसले होते, तर विचार करत होते की लहानपणी जेव्हा आम्ही महाबळेश्वर बस स्थानकावर यायचो तेव्हा आम्हाला फक्त असं वाटायचं की महाबळेश्वर ते तापोळा, तापोळा ते महाबळेश्वर. पण तिथे जे इतके बोर्ड लावले होते त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रात कुठेही जाऊ शकतं, हे मी त्या दिवशी खूप नोटीस केलं, कारण की आधी कधी मी ते नोटीसच नव्हतं केलं. त्यानंतर ना, ही सगळी माणसं ना तापोळा एस टीची वाट बघत होती. एस टी काय लागत नव्हती, पण ठीक आहे, या माणसांच्या सहवासात मी देखील एस टीची वाट बघत होते. म्हटलं चला हे पण आपण अनुभवूया. गंमत दुसरी, आजपर्यंत मुंबईला ट्रेनची गर्दी फेस केली, बसची गर्दी देखील फेस केले, पण गावी कधी बसची गर्दी मी फेस नव्हती केली, एस टीची गर्दी, सॉरी. तर त्या गर्दीमध्ये कसं तरी माझं नशीब चांगलं की मयूच्या मैत्रिणीची मम्मी मला भेटली आणि त्यांनी मला ओळखलं आणि त्यांनी मला बसवलं 3rd सीटला. आणि मी ट्रेनमध्ये जसं आपण 4th सीटला बसतो तसं एस टीमध्ये 3rd सीटला बसले.
नशीब माझं चांगलं होतं की त्या काकी मला भेटल्या आणि त्यांनी मला बसायला जागा दिली. नाहीतर एस टीमध्ये इतकी गर्दी होती की 1 तास मला उभं राहून तापोळ्यामध्ये जावं लागलं असतं. चला, एवढं सगळं झाल्यानंतर मी माझ्या घरी आले. बॅगा तिथे वटीवरच ठेवल्यात, आवरलं आणि पटकन मम्मीने जी भाकरी आणि मेथीची भाजी ठेवली होती ती खाली आणि अशा प्रकारे माझा प्रवास संपला. आणि आता प्रवास सुरू होत आहे गावी आल्यानंतरचा. ठीक आहे, हे जरा खूप डीप होतं आहे, पण असो. व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की सांगा आणि काय चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा. मी स्वप्नाली.